जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण रूप पाहता लोचने शोक झाले हो सागरे शोक झाले हो सागरे शोक झाले हो
जोडुनिया धन उत्तमाय भार्य जोडुनिया धन उत्तमाय भार्य उदास विचारी विदतारी उत्तमते गते तो एक पाव्यना उत्तमते गते तो एक पाव्यना
महाराजाची माझी बरेच दिवस झाली गाठ भेट पडलेली, म्हणून पहिल्याच भेटीत वसूल करून घेतलं. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी, उत्तमाचे गते तो एक पावीन उत्तम भोगीन जीव खाणी, परोपकारणीने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवनवना माझी, शांती रूपेनो हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलाचे, उत्तमाचे गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खाणी, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, उत्तमाचे गती तो एक पावीन उत्तम भोगीन जीव खाणी. करो प्रथमान मन अनुरंग करो प्रथमान मन अनुरंग करो प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतात्रिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांते केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दन तुमचा दास त्या त्यास पुरवावी शिवराजे सेवक झालो शिवराजे सेवक झालो शिवराजे सेवक झालो शिवराजे सेवक शिवराजे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा आहे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी यावार करे संताच्या जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी विच करी उत्तमचे गती तो एक पावीन उत्तम भोगीन जीव खाणी प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता हे वांगान जे करतं ते बंद कर म्हणजे खूप बसलेल्या माणसाला काही धोरण लागत नाही तुगा आपल्या तोंडाकडे बघतील काय चाललंय काय की स्पष्ट शब्द कळत येत म्हणजे प्रस्तुत प्राप्त रूपी हा असं प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मारुती महाराज कराडकर यांच्या गाथ्याच्या वेळीच्या नियमाप्रमाणे 1157 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला पान नंबर 191 आणि 192 घरी गेल्यानंतर निवांत तपासा विठ्ठल आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या पुण्यनगरीमध्ये भुरेवाडी या गावामध्ये सुंदर असा गेल्या 34 वर्षापासून हा अव्याहतपणे सप्ताह प्रारंभित आहे. बालयोगी गोपाळ महाराज यांच्या आशीर्वादाने आपल्या गावातील व्यासपीठ चालक श्री हरिभक्तीपरायण ज्यांचं नितांत असं माझ्यावर प्रेम आहे ते श्री हरिभक्तीपरायण संजय महाराज जाधव साहेब यांच्या व्यासपीठाने तसेच श्री हरिभक्तीपरायण गौतम महाराज तसेच संतोष ठाकरे सोमनाथ सुपेकर आजीनाथ बांदळे सत्यम पवार जाधव मला दिसत नाही मला फक्त 2च गोष्टी दिसतात साहेब
कुठं कीर्तन आहे ते किती दिले ती. हरिभक्तीपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज आपल्या गावातील श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य सुभाष महाराज, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य साठे मास्तर, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य मधुकर महाराज, आपल्या गावातील सर्व महाराज मंडळी आणि आपल्या एवढ्या परिसरामध्ये साहेब तुमच्या गावा इतकी भजनी कुठंच नाही. टाळी वाजवा. परिसरात हे सगळेच आमच्या पाचीला पूजलेले आपलं साथीला असते सगळेजण महाराज. अहो आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी बरं का, सुंदर असं हे भजनी मंडळ. आणि मग त्याच्यामध्ये आज श्री हरिभक्तीपरायण जुने गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण देवदास महाराज कुमटकर उर्फ दुकानदार. काय ह्याचं दुकान घातलं होतं काय माहिती, आता पुढं सांगा ते अभंगच तसा आहे. आज देवदास महाराज इथं श्री हरिभक्तीपरायण, इकडं गायनाचार्य आमच्या श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी यज्ञकांत महाराज यांचे अतिशय जवळचे शिष्य आणि अतिशय त्यांच्यावर श्रद्धा आमचे महादेव महाराज बैरागी श्री हरिभक्तीपरायण आपले मास्तर बरं का उरेतली बरं का, ते उपस्थित आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी, पिटी मास्तर महाराज, मृदंगाचार्य हे सर्वजण मंडळी पोरं, हे सर्वजण येणेकरे महाराज, महिला मंडळी महाराज, साऊंड सिस्टीमवाले विठ्ठल साऊंड सिस्टीम मोहोळकर तेही उपस्थित आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी आहे. सर्व भक्त भाविक सज्जन तुमच्या चरणी साष्टांग दंडवत आणि आपले कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आज कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती तबला विशारद श्री हरिभक्तीपरायण किसन महाराज शिंदे आहेत. उपस्थित सर्व भक्त भाविक आहेत. आता पुढच्या वर्षी 7 ते 9 कीर्तन व्हायचं. 7 ते 9 हा तिथेच चांगलं आहे. हे काय होतं 9 ते 11 काय होतं, शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात, शिरा खाल्ला की शिरा ताना त्यात, बुंदी खाल्ली की धुंदी ती. त्यामुळं डोळ्या उघडतच नाही, ओगाळ अशा पडल्यासारख्या व्हायच्यात. हे बघा ना आता किती तुटक तुटक गडी पार. आता कवर बोलावं आम्ही, लांब लांब होईत. आता मगाशी पंगत बसली होती की काय अशी बसली होती काय, तेव्हा स्वतःच बसली होती. मला आले आले एक गजन 10 पारला तर मी म्हणलं पंगत बसली ते मला इकडे कोण काय चालला थोबार घेऊन. मी म्हणलं मी बाबा आहे, बाबा असू ना तर बाई असू, कीर्तनाच्या टायमाला बघू, जीव द्या आम्हाला आता. आणि बघा हे आता कशी बसले तुटक, हे लांब लांब बसलेले साहेब ही माणसं लई आवडत येत आपल्याला. हे आपले परीक्षक आहेत, हे बसल्या बसल्या तिथंच म्हणत असतात. रात्री काय का बाबाला मेळ जुळला नाही. आणि पोट एवढणारे असले मग तर तिला गडी भारी असते, ते म्हणत असते कुठं लावलं काय की बरंच सांगितलं त्याच्या मानाने. माणसाने कीर्तनाला पुढं आलं पाहिजे. किती मोठा मांडव घातलाय, रापट फुटचा मांडव होई हो. किती महाराज व्यवस्था केली गावकऱ्यांनी. हे कोणी हे काय तिकून हे तर काय कमी जागा आहे, हे तर काय ओसाचं बियाणं लावायचं वेळ आता. पण माणसाला काय होतं, महाराष्ट्रात मी रोज कीर्तन करतो, कीर्तनाला पुढे या म्हणजे पोटातच गोळी उठत येते यांच्या. कुठे जरी गेलं तरी तसलंच आहे हो. पुढं सर मग पुढं बसलं पाहिजे. पुढं बसल्याने काय होतं, एनर्जी वाढते. चार आश्रम आहेत हो, 4 आश्रम. 4 नंबर पहिला ब्रह्मचारी आश्रम बर का. नंबर 2 गृहस्थाश्रम.
नंबर 3 वानप्रस्थ आश्रम, नंबर 4 संन्यासी आश्रम, 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम. हो, काही काही माणसं ब्रह्मचारी असतात, आपल्या इकडं नाही. पण बीड जिल्ह्यात तुम्ही जा, बीड जिल्ह्यात गेल्यानंतर परंपराची परंपरा ब्रह्मचार्याची आहेत. गड मठ सर्व बीड जिल्ह्यामध्ये परंपरा ब्रह्मचारी माणसं. हो, नंबर 1चे ब्रह्मचारी जर कोण जर असतील तर हनुमंतराया. नंबर 1 ब्रह्मचारी हनुमंतराया. हो बर का. हनुमंतरायाची काय शक्ती होती. हनुमंतराया लंकेत गेले सीताशुद्धी करण्याकरता. महाराज त्याचं वर्णन करतात. केली सीताशुद्धी मूळ रामायण आदी. सीताशुद्धी करण्याकरता लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर पहिला जे हरी हनुमंतरायाने जर घातला असेल कुणाला, राम काका तुम्हाला नाही, पहिला जय हरी कुणाला घातला असेल तर रावणाला घातला. जय हरी रावण बापू. काय बोललो मी. हो, मोठ्या माणसाला बोलताना विशेषण लावून बोलावं लागतं. जय हरी रावण बापू. हो, तो म्हणला जय हरी. काय काय गमिंडीवाले माणसं जे असतात ते त्वऱ्यात बोलत असतात. अये माकडा रावण म्हणतो. रावण काय साधा गडी होता का काय जावा मुकुंद महाराज. रावणाला 80,000 बायका होत्या. आता ह्या तरुण पोरांनी नुसतं ऐकून ठेवायचं. 1,00,000 पोरं होते आणि 1,25,000 नातू होत. हो साहेब, मी तर म्हणतो खरा रावण आता पाहिजे होता. घरच्या मतदारावर निवडून गडी आला असता. हे आताचे पुढारी हात पसरत येतात का. काही गरजच पडली नसती. घरच्या मतदानावर हो इतकी ताकद मेजॉरिटी होती त्याच्यापाशी. रावणाने महाराज जय हरी घातला म्हणजे म्हणलं बोल म्हणलं काय काम आहे ती. कुंभक हो रावण बोलतो हनुमंतरायाला, हे माकरा सांग म्हणलं तुझं मरण कशात आहे ती. हनुमंतराया बुद्धिमत्तम वरिष्ठ माहीत. हनुमंतरायाने सांगितलं माझं मरण आहे ना माझ्या शिफ्टीत आहे. माझ्या शिफ्टीला चिंध्या गुंडाळल्या आणि त्याच्यावर राखेल टाकलं आणि ती पिटून दिलं. मेलोच म्हणले मी, काळजीच नाही. मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले देशाचे मोदी साहेब यांनी 2019 पासून चांगला उपकार केला. राखेल बंद झालं. चांगला उपकार केला. राखेल का बंद झालं. ह्या बाया ओतून घेत होत्या म्हणून बंद झालं. त्यामुळे बंद झालं राखेल. राखेल बंद झालं. पण आता 100 रुपयात गॅस आला. 100 रुपयात गॅस. गॅस 100 रुपयात पण टाकी 900ला. सांगितलं म्हणलं माझ्या शिफ्टीला चिंध्या गुंडाळा आणि पेटून द्या की मी मेलोच. आजच्या लंकेचे वस्त्र आणले तरी हनुमंतरायाची शिफ्टी इतकी राहायची. हो म्हणले अशोक वाटिकेमध्ये आई साहेब सीता आई साहेब त्यांचं वस्त्र आणा म्हणलं. त्या हनुमंतरायाने शिफ्टी आकडली आणि दिली पिटून. काय बघता माझ्याकडं महाराज. एका मिनिटात लंकेचा खकाना केला महाराजांनी. झाली अली लंका धन्य धन्य मरे तुका, धन्य धन्य मरे तुका, धन्य धन्य मरे तुका.
असं मुंगळ्याच्या डेपीला गुळाच्या डेपीला मुंगळा कसा चिटकतो तसं टाळकरी पकवायचे कीर्तनाला चिटकून असलं पाहिजे. पोडलं तरी बाजूला नाही केलं पाहिजे. हो नाही तर काय काय माणसं माहीत असतील. हो हो आम्ही म्हणलो ना जाई आणि लंका धन्य धन्य म्हणे तू, मग ते टाळकरी म्हणतो टाळ कुठे गई तर गेली इष्टी निघून. छटकीपट असलं पाहिजे. त्यातले त्यात आपलं कीर्तन म्हणलं की पकवाजाचा आणि टाळकराचा घामच निघतो असा. एका मिनिटात लंका जाळली. अरे लंका बी जाळली आणि दाढी जाळली. हो हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी एका मिनिटात लंकेचा ठिकाणा आणि दाढीचा ठिकाणा इतकी ताकद हनुमंतरायामध्ये होती. म्हणून जगामध्ये नंबर 1 ब्रह्मचारी विठ्ठल. आम्ही ज्या संस्थेत शिकलो जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराज ब्रह्मचारी, जोग महाराजांचे 4 शिष्य ब्रह्मचारी बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुतीबा गुरु आळंदीकर 4 शिष्य ब्रह्मचारी. आज सुद्धा आमच्या संस्थेची परंपरा आहे जोग महाराजांची. काय सर्व शिक्षक मंडळी ब्रह्मचारी. जोग महाराजांची संस्था आदर्श संस्था आहे. ऐका साहेब, आदर्श कशी संस्था आहे? शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. महाराष्ट्रात अशी संस्था जगाच्या पाठीवर कुठं सुद्धा नाही. त्याला जोग महाराजाची संस्था म्हणायची. ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याची परंपरा. ब्रह्मचारी माणसाला नियम सांगितलेले आहेत. काय नियम आहे? ब्रह्मचारी धर्मे घोकावे अक्षरे. अक्षराची घोकमपट्टी करायची ब्रह्मचारी धर्मामध्ये. म्हणून श्रेष्ठ आश्रम ब्रह्मचारी. बर का, मगाशी सांगितले 4 आश्रम. तसं महाराज म्हणतात ब्रह्मचारी आश्रमाला आजचा उपदेश नाही, वानप्रस्थाला नाही आणि संन्यासाला सुद्धा नाही. मग महाराजांचा जे आजचा उपदेश आहे ना, हे मधी जी दिसतं का उच उच आहे उच, हे तर उपदेश. कोणाला उपदेश आहे? ज्यांनी लग्न केलं, ज्यांनी बायको केली, हे तर उपदेश आहे. हित माझ्या सकट बोलतो, बाहेर जे बसले त्यांच्या सकट बोलतो. हो डेपे येणेकरे त्याच्या सकट बोलतो, सगळ्या जणां सकट बोलतो. इथं बसलेल्यापैकी सगळ्या जणां, मारुतीच्या मंदिरात बी काही पोर आहेत त्यांच्या सकट बोलतो. इकडं मागं साऊंड सिस्टीम आला आहे त्याच्या सकट बोलतो. सगळ्या जणां सकट बोलतो. इथं जेवढे माणसं बसलेत ह्या बापू गोरे चॅनलवाले यांच्या सकट बोलतो. हो सगळ्या जणां सकट बोलतो. इथं जेवढे माणसं बसलेत त्यांच्या सकट बोलतो. मी माझ्या सकट बोलतो. ज्या माणसाला पैसे आवडत नाहीत त्यांनी वर हात करा. मला सुद्धा आवडती, म्हणून तर मी सुद्धा पावसात कीर्तनाला जातो. पावसात जातो, गोंगटा पांघरून जातो, छत्री घेऊन जातो, पण जातोच कीर्तनाला. प्रत्येक माणसाला पैसा आवडतो. महिलाला तर लय आवडतो लाडकी बहीण. आता लाडकी बहिणीचा आणखी एक हप्ता यायचा आहे. लाडकी बहिणीचा हप्ता आणखी यायचा आहे, पण आधी सप्त्याला द्या मग हप्ता येणार आहे. आधी सप्त्याला द्या. सप्त्याला तुम्ही दिलं की हप्ता आलाच पुढाचा. महाराज म्हणतात जगामध्ये प्रत्येक माणसाला पैसा आवडतो. कबीर महाराज बोलतात, कबीर महाराज सब पैसे
नुसते सबब पैशाची बहीण नाहीत तर पैशावाल्याचे 3 नावं होतात. जज्जोलकरगंज पैसा आहे गौतम महाराज, त्याला एखाद्याचं नाव परशुराम असतं, आपल्या गावातला सोडून बरं का. एखाद्याचं नाव परशुराम असतं. जज्जोलकरगंज पैसा आहे त्याला परशुराम शेठ म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? परशुराम शेठ. त्यातला निमा कमी झाला, पारशी परशु, त्यातला काय झाला? निमा कमी झाला आणि सगळा संपला पारश्या. सगळा पैसा संपला की पारश्या. महाराज म्हणतात जगामध्ये या प्रत्येक माणसाला किंमतच आहे बघा. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये मान आहे त्या माणसाला. महिला जेवढ्या बसल्यात ना ह्या सुद्धा कवर आपल्याला गोड बोलत्यात बर का. बहीण गोड कवर बोलती हो. रक्षाबंधन चुकून द्या. आणि गंगूबाई तुमच्या गावातलं नाही बर का. आणि आमदार आहेत का म्हणले राखी पौर्णिमेला गेल्यात म्हणजे त्याचं कुठं कोण शिल्लक राहिलं हा एका लोकड्यासाठी. मी बोलत नाही. महाराज म्हणतात जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. ओ महाराज निसतं नाही. जोपर्यंत पैसे तोपर्यंतच तुम्हाला मला माणसं मानतात घरातली. मला सुद्धा मुकुंद महाराज सगळे माणसं आमची बाई सोडतात बर का. मला सुद्धा सगळे माणसं घरातली काय म्हणतात माहिती का? अण्णा. काय म्हणते? हा अण्णा म्हणलं की अण्णा फोकलाच. अण्णा सकाळी 10व्याचं प्रवचन करतो, दुपारचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन करतो, पुन्हा संध्याकाळी सप्ताह गाठतो. अण्णा कुठून आणायचं तिथून आणा आणि आम्हाला खांदा कुठून बी आणता आपला. आम्हाला खाऊ घातलं पाहिजे, खाणं घातलंच पाहिजे. अण्णा म्हणलं की कुणी माणसं फुगत येत. तसं सगळे माणसं पैशावाल्याला मानतात. मग महाराजांना अनेक विचारू आपण, महाराज हे खरंय का हो तुम्ही बोलतात ते? म्हणजे हो खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे हे खरंय खरं. म्हणजे काय खरंय तुम्हाला काय सांगता येईल का म्हणजे याच्याबद्दल? हो म्हणजे खरंय म्हणले. म्हणजे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंतच माणसं मानतात. जोवरी चलन गा तोवरी मनती माझा. हे मान ते लहान थोर देह चुकाची दादा. हे इंद्रिय मावळले आला बाबूला.
लक्ष्मण महाराज या प्रमाणाचं काही धोरण लागायचं नाही. काकड्यातलं प्रमाण आहे आणि आपला काकड्याचा 36चा आकडा. काकड्याच्या टायमाला आपण पालते. हा त्या साऊंड सिस्टीमवाल्याला सुद्धा सांगत येत ए वरचे भोगे बंद कर. ती म्हातारीला इवळत तिथं काय तुला काय एखादा शब्द जर कानात जर घुसला काकड्यास काय मरी आहे होई तुला. पण तसं आमचे श्री गुरु विठ्ठल महाराज गोले सांगायचे बुवा जो काकडा करतो तो प्रत्यक्ष देवासंग बोलतो. प्रत्यक्ष इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. हो देवाला सुद्धा महाराज म्हणतात कागा केविलवाना केलो दिनाचा दिन काय तुझे हिन शक्ती झाली से दिसे आला येते मना तुझा मनवेचा दास गोडे नाही रस बोलल या सारिखे. इतकी ताकद आहे. काय महाराज म्हणतात जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा. कोण कोण म्हणतात मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. हो विचारा मुकुंद महाराजांना. हो जर तुम्ही काला झाल्यानंतर हो आता इथला काला द्वादशीला आहे आणि द्वादशीला काला झाल्या जर तुम्ही जर नुसता मोकळा नारळ जर दिला तर घरी गेली की बाई म्हणीन काही आणलं का नाही काही दिलंच नाही. त्यांना मर्यादा चावली तुम्हाला बी चावली. काय आम्हाला इतके हालपाटे घातलं इथंच